ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। तालुक्यासह शहराचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या 327व्या संजीवनी समाधी सोहळा आणि यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये भव्य तुकाराम गाथा, योग संग्राम ग्रंथ पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। भाविक मोठ्या संख्येनं मोठ्या श्रद्धेनं इथे सहभागी होत आहेत। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि प्रवचनांचं आयोजन केलं जात आहे। कीर्तनाच्या 5व्या दिवशी हरिभक्तपरायण सिद्धीनाथ महाराज मेटे यांनी कीर्तन रूपी सेवा देत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की संत शेख मोहम्मद महाराज हे केवळ श्रीगोंदा किंवा नगर जिल्ह्यापुरतेच मर्यादित नसून त्यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करत समाजाला आध्यात्मिक दिशा दिली। योग संग्राम हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ असून तो प्रत्येक घरात असावा, कारण त्या ग्रंथामध्ये त्यांचा आध्यात्मिक विचार आणि आत्मा प्रतिबिंबित होतो असं त्यांनी नमूद केलं। तर संत शेख मोहम्मद महाराज यांच्या साहित्याचा अधिक प्रसार व्हावा यासाठी पवन विजय या ग्रंथाचं देखील प्रकाशन लवकरच होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। या धार्मिक कार्यक्रमांना श्रीगोंद्यासह परिसरामधील भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। संत सद्गुरू शेख मोहम्मद महाराज यांच्या या पुण्य आणि पवित्र गावामध्ये श्री क्षेत्र श्रीगोंद्यामध्ये महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे या ठिकाणी आयोजन आहे। जगद्गुरू तुकोबरायांचा गाथा आणि संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचा योग संग्रामचं पारायण चालू आहे। या ठिकाणी आल्यानंतर आमचं गाव श्री क्षेत्र वाहिरा म्हणजे जन्मगाव शेख मोहम्मद महाराजांचं आणि हे जे आहे ते समाधीचं ठिकाण आहे। इथं आल्यानंतर इथलं जे वातावरण आहे ते अतिशय भाविक आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहून मला खूप आनंद वाटला। खऱ्या अर्थानं श्रीगोंद्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आसपासच्या गावातून भाविक येतात ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण शेख मोहम्मद महाराज हे श्रीगोंदा किंवा नगरसाठी मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे काही 16व्या शतकात संत होऊन गेले, या संत मांदियाळीमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे संत 16व्या शतकात होऊन गेले ते म्हणजे शेख मोहम्मद महाराज। त्या काळामध्ये जरी मुस्लिमांची सत्ता असली तरी त्या काळामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी केलं होतं। आणि हे करत असताना शेख मोहम्मद महाराजांनी योगसंग्राम, निष्कलंक प्रबोध, पवन विजय, 60 संवत्सरी, अभंग, स्फोटरचना, कविता, मदालसा असे अनेक साहित्य निर्मिती केली। आणि खऱ्या अर्थानं मी ही आज या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं तर शेख मोहम्मद महाराज कशामध्ये आहेत तर शेख मोहम्मद महाराज खऱ्या अर्थानं साहित्यामध्ये आहेत। आणि म्हणून शेख मोहम्मद महाराजांचं साहित्य हे वाचलं पाहिजे, या साहित्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे आणि हे साहित्य आपण जाणून घेतलं पाहिजे। शेख मोहम्मद महाराजांचे विचार हे साहित्यामध्ये आहेत हे मात्र निश्चित आहे। शेख मोहम्मद महाराजांचं गाव असल्यामुळं मी अनेक वर्षापासून शेख मोहम्मद महाराजांचं काम करतो आहे। 2015 पासून मी महाराजांच्या साहित्यावर काम करतो आहे। तर हे करत असताना एक अनुभव सांगायचा तो असा, मी एकदा बारामतीला चालू असताना एका रस्त्यामध्ये सरासरी माझी गाडी ही 100 च्या आसपास वेगाने चाललेली होती
आणि अचानक रस्त्याचं काम चालू होतं आणि आपण पाहतो की जर पूल करायचा असेल तर मध्ये रस्ता खोदला जातो, असा खोदलेला रस्ता होता. सकाळी 6च्या आसपासची वेळ होती, तो दिसला नाही आणि फास्ट गाडी असल्यामुळं सरासरी 1 परसाच्या खड्ड्यामध्ये माझी गाडी गेली. गाडी गेल्यानंतर गाडीची अशी अवस्था झाली, पुढचे दोन्ही टायर फुटले, गाडीची पूर्णची सी बेंड झाली. गाडी नीट करायच्या अजिबात योग्यतेची राहिली नाही, परंतु मला मात्र त्या गाडीमध्ये काहीही झालं नाही. आणि म्हणून तेव्हापासून मी एक व्रत घेतलं की इथून पुढं जे करीन ते शेख मोहम्मद महाराजांसाठी करीन आणि इथून पुढचं माझं आयुष्य हे शेख मोहम्मद महाराजांसाठी समर्पित करीन. शेख मोहम्मद महाराजांचे जे ग्रंथ आहेत, तो पहिला ग्रंथ आहे योगसंग्राम. योगसंग्राम ग्रंथामध्ये 18 अध्याय आहेत आणि 2301 ओवी आहे. आता त्याचं जर सांगायचं म्हणलं तर खऱ्या अर्थानं योगसंग्राम हा प्रत्येकाच्या घराघरात असला पाहिजे. मी कीर्तनातूनही सांगितलं. तर योगसंग्राम ग्रंथामध्ये थोडक्यात सांगतो काय आहे. तर योगसंग्राम ग्रंथामध्ये योद्धा आहे आत्मा आणि ह्या योद्ध्याने अहंकाराशी युद्ध पुकारले आणि अहंकाराच्या बाजूने त्याची आई आहे महामाया, त्याची सासू आहे सत्ता, त्याचे जे मेहुणी आहेत, असे वेगवेगळे विकार त्याच्यामध्ये सांगितलेले. आशा, कल्पना, तृष्णा ह्या अहंकाराच्या पत्नी आहेत आणि अशा विकारांच्या विरुद्ध शेख मोहम्मद महाराजांनी संग्राम केला आणि विजय झाला. तो योगसंग्राम अशी योगसंग्राममध्ये व्याख्या आहे. त्यात वेगयोगाच्या प्रक्रिया आणि योगसंग्राममध्ये समाजामध्ये प्रबोधनपर ज्ञान दिलेलं आहे. त्याच्यानंतर निष्कलंक प्रबोध आहे. त्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत आणि 1000 ओव्या त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर पवनविजय हा जो ग्रंथ आहे तो आपण सुरुवातीलाच प्रकाशित केलेला आहे. अजून पवनविजय हा कोणाकडेही ग्रंथ नाही. तो या ठिकाणी आपल्या कमिटीला विनंती केलेली आहे. आपण समाजापर्यंत हे साहित्य जाऊ द्यावा, त्यांना पाहिजे तेवढं सहकार्य आणि मदत साहित्य संदर्भात मी त्यांना सर्वांना आपल्या श्रीगोंदेकरांना करण्यासाठी मी तयार आहे. त्याचप्रमाणे एक ग्रंथ असा आहे की तो अप्रकाशित आहे, अजून प्रकाशित नाही झालेला. त्याचं नाव आहे 60 संवत्सर. तो 60 संवत्सर त्या ठिकाणी आपण थोड्या दिवसामध्ये तोही प्रकाशित करणार आहोत. माझी पूर्ण श्रीगोंदा ग्रामस्थांना विनंती अशी आहे, शेख मोहम्मद महाराजांचा जो काही आत्मा म्हणा किंवा त्यांची जी पूर्ण शक्ती आहे ती योगसंग्राम या ग्रंथामध्ये आहे. त्यांनी पूर्ण शक्ती योगसंग्राममध्ये खर्च केलेली आहे. जशी जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आज कुणी जगद्गुरू तुकोबारायांच्या देहूमध्ये गेलेलं नसन, तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये गेलेले नसन, परंतु तुकाराम महाराजांचे अभंग मात्र मनामध्ये आहेत, मनामध्ये आहेत. घराघरामध्ये तुकोबारायांची गाथा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी घराघरामध्ये आहे. ओव्या लोकांचे पाठ आहेत. त्याची माझी एक विनंती अशी आहे की श्रीगोंदा आपलं शहर आहे आणि शेख मोहम्मद महाराज आपले श्रीगोंद्याचे आहेत. तर प्रत्येकाच्या घरामध्ये योग संग्राम ग्रंथ असला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने योग संग्राम ग्रंथ घ्यावा आणि श्रावण महिन्यामध्ये वर्षातून एकदा तरी योग संग्रामचं पारायण करावं. जगामध्ये असं कोणतंही साहित्य नाही, ते साहित्य योग संग्राममध्ये आहे आणि तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची एक ओवी तुम्हाला सांगू शकतो. शेख मोहम्मद महाराज म्हणतात, शेख मोहम्मद म्हणे जे ऋषिकेशी अनेक विनंती तुम्हासी, जे कोणी ऐकतील या ग्रंथाची ते समोर उद्धरावे. तुमचा जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर योग संग्रामाचं पारायण करा, योग संग्रामाचं अध्ययन करा आणि योग संग्रामाचं अशी विनंती. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.